नमस्कार मित्रांनो, आज आपण अनबॉक्सिंग म्हणजे रिव्ह्यू देणार आहे टोयोटा कॉलिस गाडीचा। तर ही आपल्या पुढे टोयोटा कॉलिस गाडी 2003चं मॉडेल असणारी गाडी, अशी लाखामध्ये चालणारी टोयोटा कॉलिस। तर आपण त्या कॉलिसचं महत्त्व आज तुम्हाला दाखवणार आहे। गाडीचं रनिंग बघा तुम्ही किती झाली आहे। कॅमेरामॅन या इकडं। गाडी कंडिशनमध्ये फुल आहे, धुतली वगैरे काय नाही, त्यामुळे तुम्हाला अशी वाटते। गाडीचं रनिंग दाखवा त्यांना, पलीकडे असतं इथं। किती झाले रनिंग टोटल गाडीचं? 2,10,828 किलोमीटर चाललेली आहे गाडी। तर गाडीमध्ये महत्त्वाचं पहिली गोष्ट, चारही पॉवर विंडो आहेत। इथं त्याला बटन आहेत ऑन ऑफ करायला। लॉक, सेंट्रल लॉक आहे गाडीला। स्पीकर आहेत, ते आम्ही आउट ऑफ मार्केट बसवलेलं आहे गाडीला। पॉवर स्टीअरिंग आहे महत्त्वाचं गाडीला, सगळं वर्किंग कंडिशनमध्ये। गाडीचा लुक बघू शकता तुम्ही, मागणं पुढनं। कॅमेरामॅन आपल्या मागणं पुढनं लुक दाखवा गाडीचा। साईडनं फक्त एक प्रॉब्लेम झाला आहे की आपल्या गाडीची हेडलाईट ही खराब झाली आहे, म्हणजे चेंज करणार आहे आपण हेडलाईट। त्याचा बॅक साईडचं तुम्हाला मी बॅक साईडला आहे इकडं गाडीचं मी तुम्हाला बॅक साईड दाखवतो की बॅक साईडमध्ये स्पेस किती आहे गाडीमध्ये। एक मिनिट, लॉक उघडतो मी आतमधनं जाऊन। कचरा इथंच पडला आहे। ही उघडली आपली डिक्की। डिक्कीमध्ये एक साऊंड बार म्हणजे एक आपला साऊंड बॉक्स आणि थोडासा स्पेस आहे इथं। आणि AC साठी थोडा स्प्रे आहे आपल्या गाडीत, जे शेवटला इथं टाकलेला आम्ही। ही फोल्ड पण होती, सीट फोल्ड असल्यामुळं गाडी कंडिशनमध्ये। आणि पुढचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो। तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे गाडीचा स्पेस किती आहे। तर ही सीट कशी फोल्ड करायची, कॅमेरामॅन इकडे दाखव। इथं एक रशी टाईप दिलेली आहे, म्हणजे आता गाडी जुनी असल्यामुळं रशी टाईप दिले। हे खेचायचं मागं, सीट अशी पडणार, खालचे उचलायचं आणि लॉक करायचं। ही झाली गाडीची सीट फोल्ड, आणि तिथं बांधायचं दिलेलं आहे आपल्याकडं। तर मी आता अशी ठेवतो। परत तुम्हाला दाखवण्यासाठी मी सीट तशी केली। त्या काळी गाडी आमदार खासदारांकडे होती, बडे बडे ऑफिसर त्यांच्याकडे होती। तर या पुढं आपण पुढचं बघूया व्ह्यू। मी डिकी लावून घेतो। हां, महत्त्वाचा पार्ट असा आहे की आता गाडी 2003ची असल्यामुळं गंज पकडायला लागलेली आहे। इथं बारीकसं तुम्हाला गंज दिसत असेल व्हिडिओमध्ये। दुसरी गोष्ट, हे आपल्याला लॉकचं बॅक साईड हे पूर्ण खराब झालेलं आहे, म्हणजे ह्याचं रबर निघालं आहे, त्यासाठी खराब झालं आहे। ते चेंज करणार आहे आपण। तर मॉडिफिकेशन काय करणार आहे आपण गाडीमध्ये, तेही तुम्हाला मी दाखवणार आहे नक्कीच। तर गाडीचा आतला व्ह्यू तुम्हाला दाखवू। आता कॅमेरामॅन पलीकडून या तुम्ही, आणि व्ह्यू पूर्ण गाडीचा दाखवा तुम्ही। तर ही गाडी पूर्ण AC मध्ये आहे, फुल AC आहे। फर्स्ट AC आणि सेकंड AC रूफटॉप, म्हणजे वरच्या साईडला आहे। तर आतमध्ये घेऊन या कॅमेरामॅन, इथं दाखवा तुम्ही इंटिरियर गाडीचं। हा स्पीकर आहे पायनॉरचा। हे ACचे इव्हेंट्स म्हणजे आपले बटन्स आहेत। हा इथनं AC येतो, इथं AC। आणि दुसरी गोष्ट AC फुल, ह्यात लो आणि हाय आहे। थंड पण भेटतो तुम्हाला आणि गरम पण। दुसरी गोष्ट, ह्याच्यात ही वरचा AC आहे गळ्या साईडला मागं। आणि अशा टाईपमध्ये गाडी आपली आत्ता कंडिशनमध्ये आहे आत्ता सध्या तरी। अजून ह्यात आपण बरेच मॉडिफिकेशन करू गाडीमध्ये। आता मी तुम्हाला बोनट साईड दाखवतो गाडीची, त्यानंतर गाडीचा आपण रिव्ह्यू बघू। रिव्ह्यू म्हणजे
गाडीची साईड कॅचअप करूया आपण, साईडचे अँगल्स व्हिडिओमध्ये. तर चला बोनेट साईडला आपण बोनट ओपन केलेला आहे गाडीचा. ओके, बोनट ओपन केलेलं आहे गाडीचं. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इथे बॅटरी दिसेल गाडीची. ह्या साईडला वायफरचं पाणी असतं, रेडिएटर, आणि हे पूर्ण इंजन आपलं गाडीचं. तर इंजन तुम्ही बघू शकता, भलं मोठं इंजन दिलेलं आहे टोयोटानं. आणि इंजन असं आहे की 240 इंजन आहे, म्हणजे 2400 cc इंजन आहे गाडीत. ते आपल्याला म्हणजे आम्ही चालवतो गाडी तर मला 10चा ॲव्हरेज देते गाडी, 10 ते 12चा ॲव्हरेज सरासरी पकडून चाला आपण. आणि गाडी बाप आहे एकदम चालायला, मस्त गाडी आहे चालायला. अजिबात कधी गाडीनं कुठंही अडचण दिली नाही. एकच अडचण दिली आहे, ती फक्त टायर आणि ऑइल चेंज करायची. ते तर नेहमीच आपण चेंज करतो, म्हणजे ते मेंटेनन्स केल्यामुळे एवढी गाडी टिकली आहे. हे आपण मेंटेन ठेवायचं कधी. तुम्ही इंजन बघितलंच असेल तर मी हे बंद करतो आणि तुम्हाला साईडचे अँगल आपण गाडीचे बघूया. तर गाडीचा कलर आहे ते सिल्वर आहे. आणि साईड अँगल मी तुम्हाला दाखवत आहे गाडीचा फ्रंट लुक. आणि सुंदर अशी गाडी. तर अशा तऱ्हेने आपण गाडीचा पूर्ण रिव्ह्यू दिलेला आहे. आपल्याला कुठलीही अडचण गाडीत आलेली नाही आतापर्यंत. रनिंग कंडिशनमध्ये आहे गाडी. तर अजून कुठल्या गोष्टी कॉलेजच्या तुम्हाला आवडतात, नवीन नवीन गाड्या कुठल्या बघायला आवडतात त्या नक्की सांगा. आणि गाडीमध्ये अजून काय बदल करावा आणि तुम्हाला अजून कोणत्या व्हिडिओ पाहिजेत गाडीबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा यूट्यूब आपल्या चॅनलवर. धन्यवाद.